तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ब्रेड पकोडा करणार आहोत। हे बघा, हे ब्रेड पासून आपण बनवलेलं आहे आणि याच्यासाठी भाजी आपण जी कटलेटला वगैरे आपण भाजी करतो ना, तीच भाजी वापरून आपण हे ब्रेड पकोडा केला आहे। हा कुरकुरीत पण लागतात। हे बघा, याचा आवाज पण बघा। चला आपण मग सुरुवात करूया आता। हे बघा, आपण ब्रेड घेतले ते आणि ही भाजी घेतली आहे। आपण जे पकोडा वगैरे करतो ना, ब्रेड पकोडा वगैरे तशीच भाजी केलेली आहे ही। आणि मी याची व्हिडिओ तर ऑलरेडी अगोदर पकोडा ब्रेड पकोडा आपण केले ना, त्याची भाजी आहे ही। सेम तशीच भाजी करायची आहे, त्यामुळे मी याची व्हिडिओ काढली नाहीये। मी डायरेक्ट तुम्हाला कसं करायचं ते दाखवते। तुम्ही अशी भाजी करून ठेवाल ना, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना टिफिनमध्ये ब्रेड म्हणजे ब्रेड कटलेट किंवा उलटा वडापाव वगैरे हे असं करून तुम्ही देऊ शकता। वेगळं असं काहीतरी टिफिनमध्ये एकच भाजी पण त्याचे प्रकार वेगवेगळे तुम्ही करू शकता। आता आपण चला सुरुवात करूया हे कसं करायचं ते। ही भाजी आधी आपण बाजूला ठेवून देऊया। आधी याच्या कढया काढून घ्यायचे। हे बघा, मी एक कडा काढून घेतले। आता आपण हे थोडं लाटून घ्यायचंय। थोडंसं याला पाणी लावायचंय। तर ही भाजी त्यात घालायची आहे। हे बघा, हे असं प्रेस करून घ्यायचं चांगलं। थोडंसं पाणी पाहिजे तर तुम्ही लावू शकता असं। हे बघा, हे असं करून बाजूला ठेवून देऊया। तर दुसरं पण आपण तसंच करून घ्यायचंय। आता आपण हे फ्राय करून घेऊया। हे बघा, आपलं तेल तापलंय। हे बघा, असं ब्राऊन करायचंय आणि पलटी मारायचं आता। हे बघा, आता आपण काढून घ्यायचे ते। आता मी गॅस स्लो ठेवलाय कारण की तेल आपलं चांगलं तापलंय।
हे बघा आपले हे पण फ्राय झाले आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा आपले ब्रेड पकोडा तयार आहे. हे बघा किती एकदम आवाज पण बघायचा कसा कुरकुरीत पण आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.